नमस्कार, मी पंडित अतुल शास्त्री भगरे. आज आपल्या समोर येण्याचं एक मुख्य कारण असं आहे, आपल्याला कल्पना आहे की श्रावण मास सुरू होतोय, पण त्याही पेक्षा सगळीकडे लगबग जी आहे ती बाप्पांना घरी आणण्यासाठीची आहे. आणि असा हा गणेशोत्सव हा जगभरात सगळीकडे ज्या ज्या ठिकाणी हिंदू व्यक्ती आहे या प्रत्येक ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो. कित्येकांना नियमावली माहिती नाही. प्रत्येक देवताच्या मागे त्याचं मखर मात्र असलं पाहिजे. मग ते मखर आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतो, पण मात्र अशीच एक संकल्पना घेऊन आमचे आदरणीय परमस्नेही श्री गणेश सर यांच्या संकल्पनेतून ऋग्वेद प्रिंट्स या माध्यमातून एक अत्यंत दिव्य आणि सुंदर अशी ही मखराची प्रिंट आपण बघतोय. म्हणजे हे रितसर मखर आहे. म्हणजे मूर्ती तुमची केवढी असेल, साईज काहीही असली तरी बरोबर हे मखर जर मागे लागलं तर मात्र त्या मूर्तीचं एक ओरा वाढत जाईल. आणि खऱ्या अर्थाने कुठलाही गणेशोत्सव जरी असला किंवा कुठल्याही देवतेची स्थापना जी प्राणप्रतिष्ठा आपण करतो त्याच्या मागे त्या देवतेच्या मागे मखर असावं अशी आपल्याकडे पहिल्यापासून ती संस्कृती आणि परंपरा आहे. तर त्या पद्धतीने हे अतिशय सुंदर असं मखर यांनी निर्माण केले. आपण पुढे बघतातच आहे. या मखर मध्ये सुद्धा त्यांनी एक 2-3 वेगवेगळे प्रकार केलेले आणि त्याची विशेषता काय आहे तर त्या मखरावर तुम्ही जर बघाल तर हे अष्टविनायक स्थापित केलेले. निव्वळ अष्टविनायक नाहीये, तर मखरावर तुम्ही जर हे बघाल तर श्री गणेश यंत्र आहे. हे आजपर्यंत तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. केवळ मखर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे मिळतीलही, पण मात्र या पद्धतीचं मखर गणपतीसाठी सर्वोत्तम. का तर तिथे अष्टविनायकांच्या प्रतिमा आहेत आणि मागे गणेश यंत्र आहे. तर माझी अशी इच्छा आहे की आपण सर्वजण मोठ्या उत्साहाने खूप मोठा खर्च करून बाप्पांना घरी बोलवतो आणि त्यांची स्थापना करतो, पण मखर लावणं मात्र विसरतो. तर असं होता कामा नये. म्हणून ज्यांना कोणाला मखर अपेक्षित आहे त्यांनी सदाशिव पेठ या ठिकाणी ऋग्वेद प्रिंट्स या ठिकाणाहून आपल्या इच्छेप्रमाणे साईज प्रमाणे मखर खरेदी करावं अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. नमस्कार.